हरिओम. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज जाणून घेणार आहोत विष्णूच्या एका मंदिराविषयी. आजची एकादशी आहे ती म्हणजे मार्गशीर्ष वद्य एकादशी, अर्थात हिलाच सफला एकादशी असं सुद्धा संबोधलं जातं. आता मार्गशीर्ष महिना हा तर भगवंताचा विशेष महिना, कारण या महिन्याला भगवंतांनी गीतेमध्ये जो विभूती योग सांगितलेला आहे त्या विभूती योगात मार्गशीर्ष महिना, या महिन्यामध्ये भगवंताच्या विभूतीचा म्हणजे साक्षात भगवंताचा वास असतो असं वचन दिलेलं आहे किंवा असं अर्जुनाला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मासानाम मार्गशीर्षोहम असं म्हणजे श्लोकातच वर्णन आहे. सगळ्या 12 महिन्यांमध्ये उत्तम मास कुठला असेल तर तो मार्गशीर्ष महिना. आणि या महिन्यात जर आपण पाहिलं तर सण वार उत्सव सुद्धा कितीतरी असतात. मुळात म्हणजे कार्तिक महिना एकादशी म्हणजे तुळशी विवाह झालेला असतो, त्यामुळे मार्गशीर्षामध्ये लग्नाचे भरपूर मुहूर्त असतात, त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. तसंच अगदी पहिलाच दिवस देवदिवाळीचा, खंडोबाचं नवरात्र म्हणजे खरं तर ते षडरात्र असतं 6 दिवसांचं. 6व्या दिवशी चंपाषष्ठी असते, त्याच्यानंतर सप्तमीपासून योगेश्वरीच्या नवरात्राला प्रारंभ होतो, त्याच्यानंतर दत्त जयंती मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला, दुसऱ्या दिवशीपासून गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथी उत्सव चालू होतो. शिवाय मार्गशीर्ष शुद्ध एकादशी या दिवशीला म्हणजे गीता जयंती असंही म्हणतात, मोक्षदा एकादशी असं हिचं नाव आहे. त्याच्यानंतर जी वद्य एकादशी येते तिला सफला एकादशी असं म्हटलं जातं. मार्गशीर्ष अमावस्येला वेळा अमावस्या असंही संबोधलं जातं. शेतकऱ्यांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या जीवनामध्ये या अमावस्येचं एक वेगळं स्थान आहे. आता याच मार्गशीर्ष महिन्यात पंढरपूरच्या पांडुरंगाचं किंवा जे साक्षात विष्णूचं रूप आपण मानलेलं आहे त्याचं काय म्हणजे महत्व किंवा अस्तित्व किंवा या महिन्यामध्ये त्याची दिनचर्या कशी असते ती जाणून घेणं हा एक उत्सुकतेचा विषय आहे. कारण आपल्याला तर ठाऊकच आहे की आषाढ महिन्यामध्ये पंढरपूरमध्ये सगळ्या भाविक वारकऱ्यांच्या पालख्या तिथे जातात. पांडुरंगाचं मनोभावे भावपूर्ण असं दर्शन घेतलं जातं. चातुर्मासाला प्रारंभ होतो. हा चातुर्मास कार्तिक शुद्ध एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला समाप्त होतो. आणि त्याच्यानंतर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता साहजिकच आहे ना, इतकं सगळं 4 महिने भगवंताचं म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाचं विशेषतः भक्तांसाठीच सगळं काही त्याचं अस्तित्व तर आहेच आहे, कारण हा अवतारच मुळी भक्तांसाठी आहे. तर हे सगळं झाल्यानंतर अखंड 4 महिने भक्त त्याच्या दर्शनाला येत असतात, त्याच्या समचरणाला मिठी मारत असतात, त्याच्या गळ्यातल्या त्या तुळशी माळांचा प्रसाद म्हणून घेण्यासाठी तासनतास बारीमध्ये उभे असतात. हे सगळं झाल्यानंतर, हे सगळे भक्तीचे सोहळे पार पडल्यानंतर या पांडुरंगाला सुद्धा थोडीशी विश्रांती घ्यावी असं वाटलं तर ते सुद्धा स्वाभाविकच आहे ना. कारण शेवटी हा देवाचा जो सगुण अवतार आहे ना, हा मानवानी आपल्याप्रमाणेच त्याची कल्पना केलेली आहे. जसं आपल्याला तहान भूक आहे, आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल अपेक्षित आहेत, तसं सगळं या प्रत्येक देवदेवतांच्या बाबतीत निरनिराळ्या पौराणिक कथा, आख्यायिका यांचे संदर्भ देऊन हा सगळा बदल किंवा हे सगळं आपल्याला जे हवं नकोसं वाटतं ते सगळं देवाच्या बाबतीत केलेलं आहे. आणि हा भक्ताचा विशेष असलेला देवाप्रतीचा भाव असं म्हटलं तरी ते योग्यच ठरेल, नाही का. तर हा मार्गशीर्ष महिना हा विठुरायाच्या सुट्टीसाठी राखलेला आहे. आणि चंद्रभागेच्या तीरावर निर्जन निसर्गरम्य अशा विष्णुपद या ठिकाणी
पंढरपूरचा पांडुरंग सुट्टीसाठी येतो. विठुराया सुट्टीवर येतो आणि त्याचा संपूर्ण हा मुक्काम हा या विष्णुपद या क्षेत्री असतो, जे चंद्रभागेच्या तीरावर आहे. त्याच्या अखंड धकाधकीच्या जीवनामुळे किंवा जीवनशैलीमुळे त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला सुद्धा जो काही थकवा येत असेल, तो थकवा घालवण्यासाठी म्हणूनच हा पांडुरंग विश्रांतीसाठी निसर्गरम्य अशा या विष्णुपदावर येतो. आणि हे ठिकाण आहेच इतकं सुंदर की प्रत्येकाला मानसिक शिणवठा घालवण्यासाठीचं एक हे ठिकाण आहे. त्यामुळे या विष्णुपदाची आपण आजच्या एकादशीला माहिती करून घेणार आहोत. हे जे ठिकाण आहे तर हे आत्ताच आपण बघितलं की चंद्रभागेच्या तीरावर आहे आणि या मंदिराच्या काही प्राचीन आख्यायिका सुद्धा आहेत. आता जेव्हा हेमंत ऋतूचे वेध लागतात की नाही, तेव्हा देवाला विष्णुपदावर येण्याची ओढ लागते. कारण 28 युगांपासून करकटेवर ठेवून उभा असलेला हा पंढरपूरचा पांडुरंग, सगळ्यांचा लाडका विठुराया, या महिन्यात या मंदिरामध्ये वास्तव्याला येतो. पूर्ण महिनाभर या पांडुरंगाचा मुक्काम या विष्णुपद मंदिरात असतो. आणि या मंदिराबाबतची पद्मपुराणात मध्ये जी आख्यायिका सांगितलेली आहे ती अशी आहे की जेव्हा रुक्मिणी ही विठ्ठलावर रुसली आणि ती दिंडीर वनात गेली, तेव्हा देवीच्या शोधात विठ्ठल पंढरपुरात सर्वात प्रथम ज्या ठिकाणी आले ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील एक मोठा खडक. आणि या ठिकाणी एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहुडा चरण पावलं उमटलेली आहेत. त्यासोबत तिथंच काठी ठेवल्याची आणि काल्याच्या भांड्याची सुद्धा खूण दिसते. या शिळेवर दगडी मंडप उभा केलेला आहे आणि या मंडपाच्या खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहुडा चरण मुरलीधराची मूर्ती कोरलेली आहे. पंढरपूर मधलं विष्णुपद मंदिर हे भीमा नदीच्या काठावर असलेलं एक महत्वाचं ठिकाण आहे, जिथे भगवान विष्णू म्हणजेच पांडुरंग आणि इंद्रदेवाच्या पावलांचे सुद्धा ठसे खडकावर कोरलेले दिसतात. असं मानलं जातं की चंद्रभागेच्या पाण्यातून प्रवास करत मंदिराकडे येताना वाटेत पात्राच्या माढ्यातच पाण्यात अर्धवट बुडालेलं नारद मुनींचं एक बैठेखानी लहानसं मंदिर लागतं. या मंदिरात पद्मासन घातलेली नारद मुनींची पुरातन मूर्ती सुद्धा आहे. विष्णुपदाला जाण्यापूर्वी सर्व भाविक होडीतून नारद मुनींचं दर्शन घेऊन पुढे प्रवास करतात. या मंदिराबाबत सुद्धा भाविकांच्या वेगवेगळ्या आख्यायिका आपल्याला आढळतात. एका आख्यायिकेनुसार असं सांगितलं जातं की देव म्हणजे पांडुरंग आणि रुक्मिणी या दोघांचं भांडण नारद मुनींनी लावलं आणि म्हणून पांडुरंगाने नारदाला नदीच्या पात्रात बसवलं शिक्षा. त्यामुळे नारद मुनींचं मंदिर 6 महिने पाण्याबाहेर आणि 6 महिने पाण्यात असतं. नारदांच्या मंदिराच्या पुढे येताच विष्णुपदाचं दगडी मंदिर दिसायला लागतं आणि पुंडलिक मंदिराच्या दक्षिणेला नदीतच अदमासे 1.25 किलोमीटर अंतरावर हे मंदिर चंद्रभागा आणि पुष्पावती या नद्यांच्या संगमावर आहे. हे मंदिर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून वेगळं असलं तरीही इथं विष्णूच्या पावलांचे ठसे आहेत, म्हणजेच विष्णुपद आहे. आणि इथून चंद्रभागा नदीचं आपल्याला विहंगम दर्शनही घेता येतं. इथं हे जे सगळे गोपाळ जे होते ना, तर त्यांच्या सुद्धा पायाच्या आकाराच्या खुणा दगडामध्ये तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मध्यभागी देवाचे समचरण, बासरी, काठी, गोपाळकाल्याच्या भांड्यांच्या खुणा दगडामध्ये दिसतात. त्या खुणा असं सांगतात की इथे कधीतरी हा जो गोकुळातला कृष्ण होता तर त्याचा म्हणजे तो जेव्हा या भागामध्ये आला
तर त्यांनी इथे सगळ्या आपल्या गोपाळांसमवेत बसून घटकाभर विश्रांती घेतली आणि गोपाळ कला करून खाल्लेला आहे. मंदिराच्या 4 पायऱ्या उतरून खाली असलेल्या दगडी ओट्यावर अनेक वर्ष जुनी अशी प्रताप मारुतीची मूर्ती सुद्धा आहे. तिथं सुद्धा विष्णूंच्या पावलांचे ठसे आहेत. इथे भाविक नौकानयनाचा सुद्धा आनंद घेतात आणि पंढरपुरातील भाविक जेवणाचे डबे घेऊन इथं येतात आणि दर्शन झाल्यावर वनभोजनाचा आनंद लुटतात. इथे विठ्ठलाचं या संपूर्ण महिन्यामध्ये वास्तव्य असतं. त्यामुळे या महिन्यात भाविक दर्शनासाठी इथं खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात आणि मार्गशीर्षातली ही इथं वारीच असते आणि या वारीला या वारकऱ्यांच्या दिंड्या सुद्धा बारस सोडण्यासाठी या विष्णुपदावर येत असतात आणि मार्गशीर्ष अमावस्येला हे विठुराया पंढरपुरातल्या मंदिरात परत जातात. त्या दिवशी संध्याकाळी विष्णुपदावर एक रथ आणला जातो. या रथाला ज्वारीची ताटं लावून सजवला जातो आणि मग विष्णुपदावर अभिषेक करून दिंडी काढली जाते आणि विठ्ठल पुन्हा पंढरपुरातील आपल्या मंदिरामध्ये विराजमान होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. कथा कदाचित वेगवेगळ्या असू शकतात. संदर्भ मला जसे मिळाले तसे मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण एकंदर सर्वच कथांचा मतितार्थ पाहिला तर या स्थानी कधीतरी पुराण काळामध्ये साक्षात विष्णूंचं किंवा आपण ज्याला पांडुरंग विठ्ठल म्हणून ओळखतो तर त्यांचं वास्तव्य निश्चित स्वरूपात झालेलं आहे. त्यामुळे हे सुद्धा म्हणजे विष्णुपद हे गोपाळपूरच्या जवळ असलेलं जे ठिकाण आहे हे एक पवित्र स्थान मानलेलं आहे आणि प्रत्येक स्थानात जाणं त्या भाविकांना काहीतरी निश्चित अनुभव आलेला असतो, ही अशी माझी वैयक्तिक धारणा आहे. आणि म्हणूनच जे मला चांगलं अनुभवायला मिळालं साहजिकच मी ते दुसऱ्याला सांगते आणि अशा मौखिक परंपरेतूनच काही स्थानांचं महात्म्य हे आपल्याकडे खूप वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये अयोग्य असं काय आहे. आपल्याला शक्य असेल तर आपणही त्या स्थानी जावं, एकदा तरी दर्शन घ्यावंच, त्याच्या पुढचा निर्णय आपला. त्या सर्वच कथांवर किंवा तिथं जे काय दाखवलं जातं सांगितलं जातं त्या सगळ्यावर अगदी काही विश्वास ठेवला पाहिजे आणि तो विश्वास ठेवून कुठली परीक्षा प्राप्त आपल्याला करायची असं काहीच नाहीये. त्यापेक्षा निस्संदेह मनानी निशंक मनानी अशा स्थानांचं मनोभावे दर्शन घ्यावं आणि त्या दर्शनाचा आनंद आपल्या मनामध्ये साठवावा हे सगळ्यात उत्तम. श्रीराम.